श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, हा माझा अनुभव नसून एक शिकवण आहे. आपण स्वामी सेवेमध्ये कुठे चुकतो, आपल्याकडून काय चुका होतात, तेच मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. फक्त तुमच्याकडे 2 मिनिट वेळ असेल, तर नक्कीच आज हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा. बघा, आपण सर्व लोक स्वामींचे सेवेकरी आहोत. स्वामींचे भक्त आहोत. स्वामी महाराजांवर ना आपला संपूर्ण विश्वास आहे. परंतु ना, आपल्यापैकी बऱ्याचशा लोकांकडून काही ना काही चुका होतात आणि त्याच चुकांबद्दल ना आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, आपलं मागणं आपण जेव्हा स्वामींकडून काही मागतो ना, त्याच वेळी ना स्वामी आपली परीक्षा घेणं सुरू करतात. आता ही परीक्षा का घेतात? तर मित्रांनो, आपलं जे मागणं असतं ना, ते मुळात चुकीचंच असतं. आता हे काय मागणं असतं आणि ते चुकीचं का असतं? तर मित्रांनो बघा, आपल्यापैकी ना बरेचसे लोक स्वामी सेवा करतात, स्वामींचे भक्त असतात आणि स्वामींकडून मागतात. मागतात तर काय, "महाराज मला घर दे, मला गाडी दे, मला पैसा दे, नोकरी, लग्न." अशा गोष्टी ना स्वामींकडे मागत असतात आणि इथेच ते चुकतात. कारण ना ह्या वेळी ना स्वामी त्यांची परीक्षा घेतात. आता परीक्षा कशी घेतली जाते? तुम्हाला जर पैशाचीच तुमच्याकडे समस्या असेल आणि तुम्ही स्वामींकडून जर पैसा मागत असाल ना, तर तुमच्याकडे असलेला सगळा पैसा संपतो आणि मग काय होतं, यामुळे ना कोणीही सुखी राहत नाही. तर मग काय कामाची ती गाडी, काय कामाचं ते घर आणि काय कामाचा तो पैसा, ते तुम्हाला कळतच नाही. म्हणून ना, जर तुम्हाला स्वामींकडून काही मागायचंच असेल, तर तुम्ही आनंद मागा, समाधान मागा, सुख शांतता, आरोग्य मागा. या गोष्टी जर तुमच्याकडे असतील ना, तर बघा गाडी, पैसा, घर ह्या गोष्टींची कधीच तुम्हाला गरज सुद्धा भासणार नाही. कारण हे असो किंवा नसो काही फरक पडत नाही. ह्या तर आपल्या भौतिक गरजा आहेत आणि ते जर आपण मेहनत करू, स्वामींवर जर आपण विश्वास ठेवू आणि निस्वार्थ भावनेने जर आपण स्वामी महाराजांची सेवा करत असू आणि आपली भक्ती ही खरी असेल, तर ना स्वामी महाराज तुमच्या मेहनतीला फळ देणारच आहे. पण आपल्याला जे हवं आहे ते काय आहे आजकालच्या जीवनामध्ये? तो म्हणजे आनंद. माझ्या आणि माझ्या परिवारासाठी समाधान, शांतता आणि सगळ्यात महत्त्वाचं बघा आरोग्य. आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. जर तुमची तब्येतच बिघडलेली राहील आणि तुमच्याकडे पैसा असेल आणि तो तुम्ही सतत दवाखान्यामध्ये म्हणा, हॉस्पिटलमध्ये खर्च करताय, पण तुम्हाला त्रास पण तितकाच होतो ना. म्हणून तुम्हाला जर काही मागायचं असेल तर आरोग्य मागा. कारण आरोग्य हेच आपल्याला हवं आहे. आणि बघा घोळ न करता, चूक न करता तुम्ही ह्या गोष्टी स्वामींकडून मागा आणि बघा स्वामी परीक्षासुद्धा घेणार नाही आणि सगळं काही तुम्हाला देतील. तर मित्रांनो, तुम्हाला जर स्वामी महाराजांवर विश्वास असेल, तर नक्कीच स्वामींची सेवा करा, मनापासून सेवा करा. मागायचंच असेल तर दुसऱ्यांसाठी आनंद मागा, स्वतःसाठी आनंद मागा आणि निस्वार्थ भावनेने केलेली भक्ती ना कधीच स्वामी स्वीकारत नाही. जी काही करायची आहे निस्वार्थ भावनेने तुम्हाला भक्ती करायची आहे. स्वार्थी भावनेने काही करायचं नाहीये. तर हाच होता आजचा व्हिडिओ. जर हा व्हिडिओ संबंधित माहिती जर तुम्हाला आवडली असेल आणि स्वामी महाराजांवर तुमचा विश्वास असेल, तर कमेंट्समध्ये फक्त श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहा. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. श्री स्वामी समर्थ.